हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवलेले आहे पळीपापड साबुदाण्याचे। हे बघा कसे दुप्पट असे फुलणारे पळीपापड आहेत। ते मी कसे बनवले चला बघूयात। एका जाड अशा बुडाच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 लिटरचं भांडं आहे। या भांड्याने मोजून मी 2 लिटर पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। एका दमात आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे। हे बघा 2 लिटर टाकलेलं आहे आणि 1 लिटर हे गरम करायसाठी ठेवलेलं आहे बाजूला। यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे उपवासाचं मीठ। आता हा 1 किलो साबुदाणा आहे। हा छान नरम झालेला आहे, मुरलेला आहे। रात्रभर मी पाण्यात ठेवलेला आहे। आता याला आपण या पाण्यामध्ये ॲड करून घेऊयात। हे छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे बाजूला गरम करत ठेवलेलं पाणी आपल्याला यामध्ये हळूहळू टाकत जायचं आहे। हे बघा हळूहळू ॲड करायचं आहे, कारण की जसं जसं शिजत जाणार आहे तसं तसं हे घट्ट होत जाईल। हे बघा पूर्ण 3 लिटर पाणी यामध्ये ॲड झालेलं आहे। आणि हे बघा अजून 1 लिटर मी गरम करायला ठेवलेलं आहे। हे बघा घट्ट होत चाललेलं आहे आणि हे शिजत चाललेलं आहे। थोडंसं वाफलेलं आहे आणि यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे। तुम्ही यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची असं बारीक करून टाकू शकता, लाल मिर्च वगैरे। मी यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे, मी फक्त जिरं आणि मीठ टाकलेलं आहे। आता हे छान असं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। हे बघा आता हे पुन्हा घट्ट झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला पुन्हा गरम पाणी टाकायचं आहे। हे बघा तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं आहे तसं आपल्याला बनवून घ्यायचं आहे। मी यामध्ये पूर्ण 4 लिटर पाणी ॲड केलेलं आहे। यामध्ये मी अर्धा किलो बटाटे खिसून घेतलेले आहे, ते टाकलेले आहेत। तुम्ही 1 किलोला 1 किलो टाकले तरी खूप छान असे पापड तयार होतात। माझ्याकडे तेवढे नव्हते म्हणून मी अर्धा किलोच टाकलेले आहेत। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं आहे। हे बघा छान असं याला फिरवत राहायचं आहे। हे बघा पूर्ण 4 लिटर पाणी ॲड झालेलं आहे। 1 किलो साबुदाण्याला 4 लिटर पाणी पुरेसं आहे। जर तुम्हाला यापेक्षा पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ग्लासभर वगैरे अजून ॲड करू शकता। हे बघा आपला साबुदाणा रेडी आहे पापड करण्यासाठी। आता मला कलरचे बनवायचे आहे, त्यासाठी मी एका भांड्यामध्ये थोडंसं हे मिश्रण काढून घेते। हे बघा आता गरम पाण्यामध्ये थोडंसं मी फूड कलर टाकते आणि या मिश्रणामध्ये मी टाकून घेते। हे बघा यामध्ये मी हे ॲड करते आणि हे छान मिक्स करून घेते। असेच मी 2 कलर टाकलेले यामध्ये, हा केशरी कलर टाकलेला आहे आणि ग्रीन कलर टाकलेला आहे। हे बघा या पद्धतीने मला जाडसर असं मिश्रण लागलेलं आहे। तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन पाणी ॲड करू शकता, पण असे बनवले तर आपण हे लाटल्यासारखे वाटतात आणि खूप छान असे एकसारखे येतात। हे बघा खूप छान असे पापड तयार होतात। हे बघा 2 दिवस मी याला कडक उन्हात ठेवलेला आहे आणि बघा किती छान असे कडक झालेले आहेत। हा दुप्पट असा फुलणारा पापड आहे। खूप छान झालेला आहे, चवीला तर खूपच छान झालेला आहे। यामध्ये लाल मिर्च किंवा हिरवी मिर्च टाकली तर त्याहीपेक्षा खूप छान आणि टेस्टी लागणार आहे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। हे बघा खूप छान असे पापड तयार झालेले आहेत। कडक तेल हवं आहे याला, यासाठी तेल आपल्याला कडक करून घ्यायचं आहे।